ते चल ओम नमोजी अद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवातोची गणेशू सकळार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी रोजी 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया। उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक त्याचबरोबर टेनक्रिक वाहिनीद्वारे जोडलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं समालोचक सुनील शेळके सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये। पहिली लढत सुरू आहे आजच्या दिवसातील टेमगाव वर्सेस संभाजीनगर या क्रिकेट सामन्याचं मराठीमध्ये धावतं वर्णन करण्यासाठी मी सज्ज आहे। मराठी भाषेचं वर्णन करताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, साच आणि मवाळ मिथिळी आणि रसा शब्द जैसे कळवल अमृताचे माझ्या मराठीचे बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन। हा फटका इथे मात्र फसलाय, झेल घेण्याची संधी आहे, उत्तमरित्या झेल टिपला आणि फलंदाज क्रमांक 2 चा बाद झाला। इथे मात्र प्रथमतः फलंदाजी करत असणाऱ्या टेमगाव या संघाचा आणि आज संकष्ट चतुर्थी सुद्धा आहे। आजच्या ह्या संकष्ट चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा असतील। गणरायाचा आजच्या दिवसाने निश्चितच मित्रांनो आपण स्मरण करूया। एक धाव धप्पलकर इथे मात्र जोडली गेली आणि एकाच धाब्यावर इथे मात्र समाधान मानलं गेले। धावफलक आपण पाहू शकता, एका धाब्याने इथे मात्र वृद्धिंगत झालेले 7 धावा धावफलकर आहेत, 9 धावा धावफलकर आहेत। हा चेंडू फुलटॉस आहे, याही वेळेस खऱ्या अर्थाने
खरपूस समाचार घेण्याची संधी खरं तर दिली होती गोलंदाजाने, परंतु ती संधी खऱ्या अर्थाने वापरण्यात आली नव्हती चांगल्या पद्धतीने. फलंदाजाच्या माध्यमातून धावफलक 1ने पुढे सरकत असताना यावेळी डबल डिजिट धावफलक या इथे आपण पाहू शकता. 10 धावा धावफलकावर लागलेले आहेत. आणि 10चा आकडा म्हटलं तर बऱ्याचदा आपण आपल्याला आठवतो विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर की ज्याचा जर्सी नंबर 10 होता. गोलंदाज तयार असतील यावेळेस पुन्हा एकदा रोशन संभाजीनगर संघाकडून. इथे हा फटका सुंदर आहे, डाऊन दी ग्राउंड खेळून काढला आणि चेंडू या सीमारेषा पार करत असताना आजच्या दिवसातील दर्जेदार चौकार. धावपलकोर आपण नजर टाकली तर 14 धावा यावेळेस धावपलकोर आहेत. रोशनला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. फलंदाज सचिन आणि त्याच्या साथीने बबलेश. यावेळेचा फटका पाहायचा आहे, अंतर मिळेल का? यस, इट इज आउट ऑफ द पार्क. षटकार. बाद झालेले पवन यांना आपण पाहिले 6 धावा त्याने धावपलकोर जोडले होते. त्यानंतर राम बाद झाले, एकही धाव धावपलकोर जोडता आली नाही. इथे मात्र सचिन याने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे, मोर्चा उघडलाय असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार. इथेही यावेळेस फुलटॉस होता, खऱ्या अर्थाने फ्लाईट दिली होती. यावेळेस चूक करतायत एसटी रक्षक, त्याचबरोबर फ्लाय स्लीपवरचे क्षेत्ररक्षक आणि हा चौकार. धावपलकोर आपण नजर टाकली तर धावपलक गेलेलं आहे ते 24 वर 2 षटकांचा काही मित्रांनो संपला. पहिल्या षटकामध्ये कुणाल याने जे षटक हाताळलं होतं फक्त आणि फक्त 8 धावा देत आपण पाहिलं तर निश्चितच चांगली गोलंदाजी त्याने तिकडे मात्र केली होती. गोलंदाज तयार. यावेळेस क्रमांक 3 साठी कुणाल. पहिलं स्पेल त्याने टाकलं होतं त्यावेळेस 8 धावा दिल्या होत्या. यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा त्यांना कर्णधाराने आमंत्रित केले. याचं कारण दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या स्पेलमध्ये कुणाल याला आपण पाहू शकता. अमोल कथोरे याच्या मार्गदर्शनाखाली ही टीम सातत्याने चांगलं कामगिरी आतापर्यंत करत आलेली आहे. यावेळेस एच अँड प्रॉपरली टेकन बाय द विकेट कीपर. विकेट गोज डाऊन. गडी बाद. चोवीस धावा धावपलकोर गेलेल्या आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील आणि आतापर्यंत 3 गडी इथे मात्र बाद झालेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा ज्या गोलंदाजांनी दिलेल्या होत्या त्या कुणालला पुन्हा एकदा इथे मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातं आणि धावपलक इथे मात्र 24 वर असताना 3ऱ्या क्रमांकाचा गडी बाद होतोय. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 साठी महेश आलेला आपल्याला पाहायला मिळेल. आजचा दिवस स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील पहिली लढत मित्रांनो आपल्याला टेमगाव वर्सेस संभाजीनगर या 2 संघांदरम्यान इथे मात्र पाहायला मिळते. आमदार चषकाचे प्रणेते अमोल कथोरे यांनी लीड केलेला संभाजीनगर संघ आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी इथे मात्र या सामन्यामध्ये त्यांची राहिली असं म्हणायला हरकत नाही, कारण धावपलकोर 24 धावा जरी असतील तरी महत्वाचे 3 मोहरे आतापर्यंत गोलंदाजांनी टिपलेले आपल्याला पाहायला मिळतील.
आजच्या दिवसामध्ये पहिली लढत टेमगाव वर्सेस संभाजीनगर आहे. यानंतर आपल्याला शिंदीपाडा वर्सेस कळंबे या दोन संघांदरम्यान सामना पाहायला मिळेल. त्यानंतर फ्रेंडशिप कोरावडे वर्सेस शास्त्रीनगर हा तिसऱ्या क्रमांकाचा सामना आणि उंबरपाडा वर्सेस ओमसाई वडवली क्रमांक 4चा सामना या मैदानावर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार असतील पुन्हा एकदा कुणाल. इथे हा चेंडू आहे अप्रतिमरित्या इथे मात्र हाताळलाय. उजव्या यष्टीच्या अगदी बाहेरचा चेंडू आहे. पडल्यानंतर अतिरिक्त उसळीकडे या चेंडूला मिळत असते आणि पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या अंगाला वळलेला सुद्धा निश्चितच आपण पाहिला असेल. गोलंदाजी चांगली राहिली आहे कुणाल याची आतापर्यंत या षटकामध्ये. इथे बिगेट करायचं होतं. चेंडू फळीचा कोणता संपर्क नाही. या बेस लेंथ आहे ती थोडी पुढे केली गेली आणि निश्चितच फुल लेंथचा चेंडू होता उजव्या यष्टीचा बाहेरचा. कोणत्याही पद्धतीचं फुटवर्क मैदानाच्या आतमध्ये ते मात्र करताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळत नाही. मित्रांनो, मोबाईलमध्ये नेटवर्कची गरज असते. क्रिकेट खेळत असताना मोठे फटके खेळायचे तर फुटवर्कची गरज असते. खडे खडे तुम्ही प्रत्येक वेळेस खेळू शकत नाही. खडे खडे खेळण्यासाठी हँड आय कॉर्डिनेशन तुमची निश्चितच चांगली असणं फार गरजेची आहे. गोलंदाज तयार. इथे ऑफस्टमच्या बाहेर आलेत आणि हुक करायचं होतं. चेंडूला पाहायचं एक धाव तर निश्चितच मिळेल. आपल्याला पाहायचंय दुसरीसाठी जातील का. यस इज दुसरी धाव इथे मात्र धावफलकावर लावण्याची संधी होती आणि ती पूर्ण केली गेली आणि या दोन धाबेने धावफलक आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस वृद्धिंगत होत असताना धावफलकावर 19 धावा अंकित होतील. 26 धावा यावेळेस या धावफलकावर आहेत. या षटकामध्ये 3 डॉट चेंडू आलेले आहेत. एका चेंडूवर 2 धावा आले. यानंतर 2 चेंडू या षटकातील इथे मात्र शिल्लक आहेत. या 2 चेंडूंचा सामना कशा पद्धतीने इथे मात्र करतील फलंदाज आपण पाहू शकाल सचिन आणि महेश. इथे डाऊन द ग्राउंड खेळून काढलेले आहे. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण इथे मात्र सुमार दर्जाचं राहिलंय. अमोलच्या माध्यमातून 2 धावा इथे मात्र आपल्याला निश्चितच अंकित झालेल्या पाहायला मिळतील. धावफलक 2ने वृद्धिंगत होत असताना आपण पाहू शकाल 28 धावा या बेस या धावफलकावर लागलेल्या आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना निश्चितच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कुणाल पुन्हा एकदा तयार असतील. फलंदाज तयार आहेत महेश. इथे बिगेट करायचा होता. मिस टायमिंग आहे. झेल होईल का. एस इज अप्रतिमरित्या झेल टिपला गेला. फलंदाज क्रमांक 4चा बाद झाला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असलेल्या टेमगाव या संघाला लागलेला मोठा हादरा. अठ्ठावीस धावा धावफलकावर आहेत. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. पाणी हवंय या सिटीज. फलंदाजाला निश्चितच पाण्याची गरज आहे. आतमध्ये पाणी घेऊन जा. 3 षटकं आतापर्यंत संपलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा. एकूण सरमिसळ करत 28 धावा आतापर्यंत निश्चितच इथे मात्र लागल्या गेलेल्या आहेत. आई एकविरा चषक खाटेघर 2022 हे आयोजन मित्रांनो मुरबाड तालुक्यातील अव्वल मानांकित अशा पद्धतीची स्पर्धा आहे. मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जगदीशजी भाग्यवंत त्याचबरोबर सतीशजी भाग्यवंत यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्या भेटीला इथे मात्र आणली गेलेली आहे आणि या स्पर्धेचं निश्चितच लाईव्ह कव्हरेज केलं जातं. कुणाल म्हात्रे यांच्या टेनक्रिक या वाहिनीद्वारे इथे मात्र निश्चितच गेली 5 दिवस उपस्थित आहेत. दीपेश म्हात्रे, बबलू रॉय, बाबू रॉय त्याचबरोबर अभिषेक कामत या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच शुभ स्वागत करूया. डीजे LK लक्ष्मण निश्चितच इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांचंही चांगलं सहकार्य इथे आम्हाला मिळालेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. यावेळेचा चेंडू आहे. अँगल होऊन निश्चितच चेंडू पडल्यानंतर कुठेतरी खाली राहतो. अशा पद्धतीचा चेंडू निश्चितच गेली कालपासून आम्ही जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. जिथे राऊंड द विकेटनी गोलंदाज जात असतो आणि अशा पद्धतीचा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतो. पाहायचं यानंतर फलंदाजाचं उत्तर काय असेल. मिस टायमिंग आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये साधा सोपा झेल धरतीला इथे मात्र दान केला गेला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातो फलंदाजाला आणि या पद्धतीचं क्रिकेट खेळत असताना मित्रांनो तुम्ही प्रत्येक जी चान्स आहे ना ती निश्चितच पूर्णपणे वापरली तुमच्याकडून गेली पाहिजे. कारण क्रिकेटमध्ये
सामन्याचं जे चित्र आहे ते बदलण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. खऱ्या अर्थाने माणसाचं नशीब बदलायला जास्त वेळ लागत नाही, त्याच पद्धतीने सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागत नाही. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही समोरच्या फलंदाजाला जीवदान दिलेलं आहे त्यानंतर तो फलंदाज निश्चितच अतिशय वेगाने त्वेषाने फलंदाजी करताना आपण पाहिलेला. यावेळेस बॅकफुटला येऊन ताकदीचा जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला गेला. मला असं वाटतं टायमिंग करण्याचा जर प्रयत्न केला असता तर चेंडू फळीचा निश्चितच संपर्क आला असता, बेटर रिझल्ट राहिला असता. परंतु जास्तीची ताकद इथे मात्र झोकण्यात यशस्वी ठरले नाहीत फलंदाज. याही बेस बॅकफुटला येऊन पंच करायचे, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न निश्चितच मैदानाच्या आतमध्ये इथेही फसलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अधिकची उंची इथे मात्र चेंडूला देत नाही. अशा पद्धतीचा चेंडू खेळताना तुम्हाला एकतर स्टिअर करावं लागेल, एकतर इनसाइड आउटचा फटका इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सजवावा लागेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक इथे मात्र फक्त आणि फक्त 29 वर जाऊन पोहोचलाय. या स्पर्धेतील 5व्या दिवसातील पहिल्या सत्रातील चौथा षटक. बॅकफुट लावून इथे मात्र खेळून काढला आहे. इनसाइडच्या डोक्यावरून निश्चितच सर्कलच्या डोक्यावरून चेंडू इथे मात्र खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट मध्ये उपस्थित आहे. चेंडू अडवतात, फेकी करतात. 1-2 धावा या धावफलकावर जोडल्या जातील आणि 2 धावेने धावफलक 2 ने वाढत असताना आपण पाहू शकाल 31 धावा या धावफलकावर इथे मात्र लागलेले आहेत. या षटकाचा शेवट कोणाकडून गोड केला जाईल, गोलंदाज की फलंदाज, मैदानाच्या आतमध्ये याचं उत्तर आपल्याला लगेचच मिळेल. हा फटका चांगला आहे. पाहिजे डीप मध्ये क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजन मध्ये तैनात आहेत. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवतात, फेकी तितकी उत्तम आहे. 1 धाव या धावफलकावर जोडली जाईल. पंच आमच्याकडे वळले. क्रमांक 4चं षटक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपलं. 4 षटकानंतर धावफलकावर धावा झालेली त्या 32 आणि आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत 4. यानंतर या सत्रातील शेवटचं षटक बाकी असेल. पाहिजे या शेवटच्या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल, तोपर्यंत जाऊया डीजेच्या माध्यमातून सुरेल संगीत ऐकूया. आपली 32 धावा धावफलकावर लागलेले 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. क्रमांक 5 साठी अनिकेत नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र वापरला जाईल. पाहिजे ही शेवटची जी 2 षटकं होती क्रमांक 3 आणि 4चं, त्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा इथे मात्र कन्सिडर केल्या आहेत गोलंदाजांनी. अनिकेत यावेळेस तयार असेल. हा फटका तितका चांगला नाहीये. फटका फसलाय, झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद. यानंतरचा सामना शिंदीपाडा वर्सेस कळंबे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला लगेचच नाणेफेकीसाठी यायचे. आजच्या दिवसातील दुसरा सामना मित्रांनो शिंदीपाडा संघाबरोबर 2 हात करताना कळंबे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये या षटकातील मला वाटतं 5 चेंडूंचा खेळ शेष आहे, आपल्याला यायचं आहे यानंतरच्या नाणेफेकीसाठी. मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो जाऊया. अनिकेत नावाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला काय आणि इथे मात्र गडी त्याने बाद केला काय. आतापर्यंत निश्चितच 5 गडी बाद झालेले आहेत. फलंदाजी तितकी चांगली राहिली नाही. इनर एज अँड टेकन बाय द विकेट कीपर. विकेट गोज डाऊन. बॅक टू बॅक 6वा गडी बाद.
या गोलंदाजांचा विचार केला तर क्रमांक 2चं षटक रोहनच्या माध्यमातून हाताळलं होतं. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 16 धावा खर्च झाल्या होत्या. इतर सर्व गोलंदाजांनी अतिशय माफक गोलंदाजी केलेली आहे, शिस्तप्रिय गोलंदाजी केलेली आहे. आणि के तिथे मात्र या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक इथे घेण्यामध्ये समर्थ ठरतील का? ही जॉन विकेट हॅट्रिक. या बेचा चेंडू अप्रतिम होता, फलंदाज बचावले असं म्हणायला हरकत नाही. कुठेतरी बॅकफुटला येऊन चेंडू फळीचा संपर्क आणण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला होता, क्रिएटिंग रूम ज्याला असं म्हणतात. मैदानाच्या आतमध्ये तो प्रयत्न असफळ झालेला आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता अनिकेतच्या माध्यमातून केली गेली. अनिकेतला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. इथे फुल लेंथ आहे, अप्रतिम गोलंदाजी, भेदक मारा, टिच्चून मारा मैदानाच्या आतमध्ये केला जातो. गती याच्याकडे तितकी नाहीये, परंतु अचूकता किती आहे मित्रांनो. अचूकता असणं तुमच्याकडे कधीही अतिशय महत्वाचं असतं. मैदानाच्या आतमध्ये त्याचं ज्वलंत उदाहरण या गोलंदाजाच्या माध्यमातून निश्चितच आपण पाहू शकता. अनिकेत नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली आहे. या षटकातील क्रमांक 5चा चेंडू घेऊन त्याला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. या सत्रातील मला असं वाटतं हे शेवटचं षटक आहे. अनिकेतच्या माध्यमातून हाताळलं जात आहे, स्टेप आउट होऊन काढलेला आहे, चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक आले, चेंडू उचलला आणि यानंतर त्याची खऱ्या अर्थाने फेकी केली गेली. 2 धावा या धावपलकावर जोडल्या गेल्या. धावपलक दोन्ही वाढत असताना आपण पाहू शकाल धावपलकावर धावा आहेत 34. आतापर्यंत आपण पाहिलं तर या पूर्ण सत्रामध्ये मला असं वाटतं 2 चौकार आणि 1 षटकार फक्त या धावपलकावर जोडला गेलेला आहे. मोठे फटके आले नव्हते, ही शोकांतिका राहिली आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. इथे मात्र आगळा वेगळा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला आणि ही धाव ग्राह्य धरली जाणार नाही. निश्चितच डॉट चेंडू असाल तर त्यावर धाव ग्राह्य धरली जात नाही, अशा पद्धतीचे नियम आहेत. आणि हा चेंडू डॉट गेलेला आहे. धावपलक 34 वर स्थिर असेल. 35 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संभाजीनगर बॉईज या संघाला. अमोल कथोरे यांनी लीड केलेल्या या संघाला. या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतं काय बिघडतं मित्रांनो, चला ऐकण्यासाठी आपण तयार राहूया. हिंदी भाषेतील एक गोड समालोचक, खाटेकर गावचा बुलंद आवाज सुभाष गायकर सरांना. दिवसाची मित्रांनो हसरी सकाळी खऱ्या अर्थाने आज गणपती बाबाची संकष्ट चतुर्थी आहे. त्याच्याकडून आपण ब्लेसिंग निश्चितच आजच्या दिवसभरामध्ये घेऊया. आपली इष्ट देवता आहे तिचं आपण ध्यान करूया. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. टेमकर वर्सेस संभाजीनगर या 2 संघांच्या दरम्यान आणि पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या अंती धावपलकर धावा एकूण अंकित झालेल्या आहेत त्या 34 आणि 35 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये ते मात्र पार करावं लागेल. हा सामना जिंकण्यासाठी SM बॉईज संभाजीनगर या संघाला.
या मैदानाचा विचार केला तर सुसज्ज अशा पद्धतीचं हे मैदान आहे, प्रशस्त अशा पद्धतीचं हे मैदान आहे। अनेक ठिकाणी निश्चितच खऱ्या अर्थाने स्पर्धा कव्हर करण्याचा योग आमच्या मार्फत निश्चितच येत असतो। बऱ्याचदा भिवंडी, ठाणे, बदलापूर विभागात समालोचनासाठी मी असतो, परंतु मैदानाचा विचार केला तर इतका अट्रॅक्टिव्ह मैदान बऱ्याचदा आपल्याला तिकडे मात्र पाहायला मिळत नाही आणि हे मैदान अतिशय सुसज्ज अशा पद्धतीचं प्रशस्त मैदान आहे। या मैदानाला लागूनच निश्चितच नॅशनल हायवे इकडे मात्र गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर आपण पाहू शकाल मुरबाडी रिव्हर नदी जी आहे ती सुद्धा अगदी या मैदानाला लागून आहे आणि त्याचा प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने हिरवळ इकडे आहे तिला पाहून आपल्याला येत असतो आणि हिरवळ दिसली की खऱ्या अर्थाने कविता आपल्याला निश्चितच सुचत असते की जी प्रत्येकाच्या ओठावर असते। हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती। ती फुलराणी नावाची कविता आणि त्यातील 2 ओळी तुमच्या पुढे आल्या। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। दुसरं सत्र इथे मात्र आपल्या भेटीला येण्यासाठी लगेचच तयार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकूया हिंदी भाषेतून धावतं समालोचन सुभाष गायकर यांच्या गोडवाणीतून। संभाजीनगर वर्सेस टेमगांव के बीच ये निर्णायक मुकाबला इस समय शुरू हुआ है काटेगर के गोल मैदान पर और जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। इस समय टेमगांव संभाजीनगर को 35 रनों की जरूरत है। निर्णायक मुकाबला काटेगर के गोल मैदान पर अमोल और प्रसाद इस समय स्ट्राइक और नॉन स्ट्राइक गेंद पर और ये छठा की पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, कट करने की कोशिश थी, विकेट कीपर के सुरक्षित दस्तानों में डॉट साबित होती हुई कोई रन नहीं मिलेगा इस गेंद पर। महेश षटक की दूसरी गेंद के साथ तैयार। फिर एक बार शॉर्ट पिच गेंद का प्रयोग, उसे अपने बाजुओं में लेने में पूरी तरह असफल रहे अमोल। 2 गेंदे अब तक खेले, कोई रन नहीं, कोई खाता नहीं खोला अभी तक टेमगांव टीम के अमोल और प्रसाद इस सफल जोड़ी ने। बैकवर्ड पॉइंट की दिशा में इस गेंद को खेला। 30 गज के दायरे में 1 ही रन मिलेगा, ज्यादा की कोई गुंजाइश नहीं और इस 1 रन के साथ खाता खोलकर स्कोर कार्ड पर 1 रन टंगाए। पावर प्ले चल रहा है इस समय और इस पहले ओवर के पहले पावर प्ले का ज्यादा से ज्यादा इस्तेमाल करना होगा, फायदा उठाना होगा, तभी एक अच्छा स्कोर बना पाएगी। स्कोर नहीं, एक उस टारगेट को चेस कर पाएगी। पैंतीस रनों का एक साधारण सा लक्ष्य यहाँ पर सामने रखा है और उसे चेस करती हुई और यहाँ पर ये बाउंड्री लाइन के बाहर दंदनाता हुआ चौकार। 4 रन मिलेंगे यहाँ पर। खाते में जुड़ता हुआ ये पहला चौकार पहले ओवर का। और यहां पर विकेट कीपर को छकाती हुई गेंद, हालांकि 2 फील्डर उसके पीछे दौड़े और उसे रोकने में पूरी तरह सफल। 2 रन लिए, तीसरे की मांगे लेंगे भी, शायद यहां पर खतरा हो सकता है लेकिन नहीं, बाल बाल बचे। 3 रन जोड़ चुके इस गेंद पर। बेलगाम घोड़े की तरह दौड़ पड़े थे क्रीज पर। 2 रन लिए। तीसरा रन जिसे चुराना कहते हैं उसे भी पूरी स्फूर्ति के साथ दौड़कर पूरा किया और इस 3 रन के साथ स्कोर हुआ है 8 रन बिना कोई विकेट के नुकसान पर। अगर महेश की ओवर का अगर विश्लेषण किया जाए तो शुरुआती 2 गेंदें डॉट, उसके बाद तीसरी गेंद पर 1 रन, चौथी पर 4, उसके बाद 5वीं गेंद पर 3 रन, आखिरी गेंद इस ओवर की शेष। इस आखिरी गेंद का किस तरह से फायदा उठाते हैं बल्लेबाज। संभाजीनगर टीम की सफल जोड़ी अमोल और प्रसाद इस समय क्रीज पर मौजूद।
उठाकर खेलने की कोशिश थी लेकिन चकमा दिया और यहां पर खतरा हो सकता है कि आधे अधूरे अपील, लेकिन अंपायर पर उसका कोई प्रभाव नहीं। रन लेने की कोशिश की थी लेकिन बाद में अपना फैसला बदला, क्रीज पर अपने पैर सुरक्षित रखे और यहां पर पहली ओवर की समाप्ति हुई है और महेश के इस ओवर में कुल मिलाकर 16 रन महेश के इस 6 गेंदों पर संभाजी, माफ करिए 8 रन माफ करिएगा, महेश की इस ओवर पर कुल मिलाकर 8 रन लिए। में और महेश के बाद पवन को लाया गया है दूसरी ओवर की गेंदबाजी के लिए। पवन क्या कुछ करते हैं अपने इस ओवर में, यह देखना निर्णायक रहेगा टेमगांव टीम के लिए। टेमगांव टीम का दूसरा आक्रामक गेंदबाज पवन, महेश के बाद उसको आमंत्रित किया है कप्तान ने। पवन की खासियत की कप्तान भी इन पर भरोसा करते हैं, इनके काबिलियत पर, और उस काबिलियत पर भरोसे पर पवन को लाया गया है दूसरी ओवर की गेंदबाजी के लिए। तो निश्चित तौर पर आशा उम्मीदें होगी पवन से। पवन के शतक की पहली गेंद और यहां पर हवा में लहराती हुई गेंद, वहां पर फील्डर मौजूद, शायद एक खतरा हो सकता है और यहां पर पहले विकेट का पतन हुआ है, कैच आउट। के रूप में पहला हदरा लगता हुआ संभाजीनगर टीम को। सूझबूझ से भरी हुई गेंद थी, उसे अपने बाजों में लिया, बल्ले का सिरा लेकर ऊपर उठती हुई गेंद हवा में लहराती हुई, वहां पर क्षेत्ररक्षक मौजूद था 2 फुट आगे आकर गेंद को अपने दस्तानों में कैद किया और विकेट के रूप में पहला हदरा लगता हुआ यहां पर संभाजीनगर टीम को प्रसाद के रूप में। प्रसाद यहां पर कुल मिलाकर 7 रन बनाकर आउट होकर पवेलियन में जा चुके हैं और उनकी जगह लेने के लिए गणेश और यहां पर गेंद को हल्के से निकाल दिया, 30 गज के दायरे में 1 रन लिया, ज्यादा की कोई गुंजाइश नहीं। स्ट्राइक यहां पर रोटेट होती हुई अमोल के खाते में जाता हुआ ये 1 रन। गणेश इस समय स्ट्राइक एंड पर मोर्चा संभालेंगे। आज अच्छा खासा मौका गणेश के पास अपनी जगह को टीम में बनाने का, और इस मौके को किस हद तक अपने बाजुओं में लेते हैं गणेश, ये देखना निर्णायक। और यहां पर गेंद को खेला मैदान के ऊपर से, गेंद बाउंड्री लाइन पर गेंद को फील्ड किया और यहां पर गणेश के खाते में ये पहला रन जाता हुआ। इस समय स्कोर हुआ है 10 रन 1 विकेट के नुकसान पर संभाजीनगर। 2 महाबली तुल्य बल्ले सामर्थ्यवान टीमों के बीच कांटे की टक्कर चल रही है। 35 रनों का एक साधारण सा टारगेट यहां पर सामने रखा है टेमगांव टीम ने। हवा में लहराती हुई गेंद ऑफसाइड की दिशा में 1 बाउंस चौके के साथ दंदनाता हुआ गोली के रफ्तार सा चौका और 4 रन। गेंदे फेंकी है। पवन के 4 गेंदों का विश्लेषण किया जाए तो पहली गेंद पर विकेट, उसके बाद 2 गेंदे 2 रन, चौथी गेंद पर 4 रन, 5वीं गेंद के साथ तैयार पवन, फुल टॉस गेंद, मौका ताड़ा
और यहां पर मिड ऑन के ऊपर से जड़ा षटकार। पांचवी गेंद पर मिड ऑन और स्क्वायर लेग के ऊपर से ये दंदनाता हुआ षटकार 6 रन, और इस 6 रन के साथ संभाजीनगर टीम का स्कोर हुआ है 20। एक विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पथ पर। आखिरी गेंद दूसरे ओवर की, तो इस आखिरी गेंद पर क्या करते संभाजीनगर टीम के बल्लेबाज, और शॉर्ट पिच गेंद थी, उठाकर खेलने की कोशिश थी विकेट कीपर के सुरक्षित हाथों में। दूसरे ओवर की यहां पर समाप्ति हुई है, और इस दूसरे ओवर में कुल मिलाकर पवन ने 12 रन दिए हैं। तो निश्चित तौर पर महेश की तुलना अगर पवन की गेंदबाजी से की जाए तो पवन निश्चित तौर पर थोड़े से महंगे साबित हुए अपने इस ओवर में। महेश ने 8 रन दिए थे और पवन ने 12 रन दिए, तो निश्चित तौर पर थोड़े से महंगे भी साबित हुए पवन। तो 20 रनों पर सफर जारी संभाजीनगर टीम का। तो अब तीसरे ओवर के लिए किसको नियुक्त करते हैं, किसको लाते हैं, ये देखना महत्वपूर्ण रहेगा टेमगांव टीम की दृष्टिकोण से। संभाजीनगर टीम की इसलिए भी तारीफ करना चाहूंगा क्योंकि अभी तक सिर्फ अपना एक ही विकेट उन्होंने गंवाया है। तो अभी उनके हाथ में उनके पक्ष में विकेट सुरक्षित है और लक्ष्य भी कोई कठिन नहीं, 35 रन। गणेश प्रसाद के बाद गणेश आए थे, गणेश ने कुल मिलाकर एक ही रन निकाला है। गणेश को यहां पर स्ट्राइक मिली है। अमोल नॉन स्ट्राइक एंड पर 8 गेंदें खेलकर अमोल ने कुल मिलाकर 12 रन बनाए। तो आप देख सकते हैं कितनी किफायतशीर बल्लेबाजी की है अमोल ने। अमोल का बल्ला यहां पर आग बरसता हुआ। नॉन स्ट्राइक एंड पर अमोल, गणेश स्ट्राइक एंड पर मोर्चा संभालेंगे। तीसरे ओवर की पहली गेंद, ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर गेंद, अंपायर का इशारा वाइड। पहला अतिरिक्त रन यहां पर जुड़ता हुआ संभाजीनगर टीम के पक्ष में। फिर एक बार महेश को लाया गया है तीसरे ओवर की गेंदबाजी के लिए। फिर एक बार हवा में लहराती हुई, फिर एक बार मिड ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद था, उन्होंने कुछ फुट आकर गेंद को फील्ड कैच किया और यहां पर दूसरे विकेट का पतन हुआ है संभाजीनगर टीम के। महेश निश्चित तौर पर महेश की जादुई गेंदबाजी यहां पर चलती हुई। इस समय अगर देखा जाए तो गेंद बल्ले पर हावी होती हुई दूसरा विकेट का पतन। बिल्कुल रडार में गेंद थी, स्ट्रेट ड्राइव और यहां पर षटकार, दूसरा षटकार लगता हुआ यहां पर संभाजीनगर टीम के पक्ष में। और इस 6 रन नजरें जमाए थे इस गेंद पर, रडार में थी गेंद और उसको पहुंचा दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को खेला कवर के क्षेत्र में। 1 रन मिलेगा, ज्यादा की कोई गुंजाइश नहीं। 1 रन के साथ स्कोर उछलता हुआ 28 रन, जीत के काफी नजदीक पहुंचती हुई इस समय संभाजीनगर टीम। 35 रनों का एक साधारण सा लक्ष्य सामने रखा था और उसे आसानी से चेस करती हुई संभाजीनगर टीम। इस समय अमित स्ट्राइक एंड पर, अभी उनको मौका नहीं मिला है।
और यहाँ पर किनारा लेती हुई गेंद और स्लिप पर खिलाड़ी मौजूद, उन्होंने कैच को मुकम्मल किया। तीसरे विकेट का पतन। अच्छा खासा मौका था अपनी जगह को टीम में शामिल करने का, लेकिन उस मौके को अपने पक्ष में रखने में पूरी तरह असफल रहे अमित। बिना कोई खाता खोले हुए डगआउट में जाते हुए उनकी जगह लेने के लिए अनिकेत जाएंगे चौथे नंबर पर। ऑफर मिडल स्टंप पर एक गेंद विकेट कीपर के हाथों में डॉट साबित होती हुई निर्धाव गेंद यहाँ पर महेश निश्चित तौर पर यहाँ पर कारगर मददगार साबित होते हुए अपने टीम के लिए। महेश का ओवर यहाँ पर समाप्त हो चुका है और महेश ने अपने स्पेल के दूसरे ओवर में भी कुल मिलाकर 8 ही रन दिए हैं। 28 रनों पर सफर जारी संभाजीनगर टीम का। 3 महत्वपूर्ण विकेट धाराशायी टेमगांव टीम विचार विमर्श करती हुई किसको चौथी ओवर के लिए भेजा जाएगा। अभी तक फैसला कुणाल को तलब किया है चौथी ओवर की गेंदबाजी के लिए। इसके चलते कुल मिलाकर 12 गेंदें इस इनिंग में इस मुकाबले में आना बाकी है। 12 गेंदों में 7 रनों की जरूरत। इसके चलते संभाजीनगर टीम को पहली गेंद थी उसको उठाकर खेला। स्क्वायर लेग के ऊपर से दंदनाता हुआ षटकार और इस षटकार के साथ स्कोर लेवल और इसके चलते 1 रन की जरूरत 11 गेंदों में। निश्चित तौर पर मुझे नहीं लगता कि इसके चलते इसके बाद क्रिकेट की कोई भी अनिश्चितता संभाजीनगर टीम को यह मुकाबला जीतने से रोक सकेगी। क्रिकेट जेंटलमैन लोगों का खेल, अनिश्चितताओं का खेल और इस अनिश्चितताओं के खेल में माना कि कुछ भी कहना संभव नहीं है, लेकिन जिस तरह के संकेत मैदान से मिल रहे, खबरें आ रही है, उसके चलते रिवर्स स्वीप लेने की कोशिश थी लेकिन पूरी तरह नाकाम। कोई जोखिम लेने की जरूरत नहीं इस समय संभाजीनगर टीम को। जिंकली उठाकर खेला इस गेंद को, हवा में लहराती हुई गेंद, वहां पर शतरक्षक मौजूद, शायद मौका हो सकता है और यहां पर और एक विकेट का पतन कैच के रूप में। कोई जरूरत नहीं थी शॉट की।
इस पर नॉन स्ट्राइक एंड पर 1 रन की जरूरत है जीत हासिल करने के लिए और निश्चित तौर पर यहाँ पर 1 रन लिया और इस 1 रन के साथ इस मुकाबले में अपनी जीत हासिल की है संभाजीनगर टीम ने। बिल्कुल भी किसी जाल में नहीं आए, किसी ट्रैप में नहीं फंसे, संतुलित बल्लेबाजी की और एक शानदार जीत दिलाई अपने टीम को संभाजीनगर टीम के बल्लेबाजों ने।